नमस्कार. पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनलच्या या नव्या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. हां, नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच रोजच्या जगण्याचा भाग बनला आहे. आज आपण माइल्स निस्का यांच्या द आर्ट ऑफ लेटिंग गो या अप्रतिम पुस्तकातील 6व्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत. हो, आणि या प्रकरणाचं नाव आहे बिल्डिंग रेझिलियन्स. अगदी बरोबर. आणि यालाच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स किंवा तणाव व्यवस्थापनाची तंत्रे असंही म्हणू शकतो. कारण आजच्या या धावपळीच्या जगात हा विषय प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच. म्हणजे तणाव हा आजकाल इतका सामान्य झालाय की आपण त्याला आपल्या जगण्याचा एक भागच मानून चालतो. हो ना. पण या पुस्तकाच्या सुरुवातीलाच बिल फिलिप्स यांचं एक अतिशय प्रभावी वाक्य दिलंय. ते म्हणतात, तणाव हा एक शक्तिशाली प्रेरक असायला हवा, अडथळा नाही. हे वाक्य वाचताना जितकं सोपं वाटतं ना, तितकंच ते प्रत्यक्षात आणणं कठीण वाटतं. तेच तर. म्हणजे बघा, आपण एक साधं उदाहरण घेऊया. समजा रात्रीचे 11 वाजले आहेत. दिवसभराचे काम संपून आपण शांत झोपायची तयारी करत असतो. आणि अचानक फोन वाजतो. इनबॉक्समध्ये बघितलं तर बॉसचा एकच ओळीचा ईमेल दिसतो, उद्या सकाळी 9 वाजता माझ्या केबिनमध्ये भेटा. बापरे, तो एक मेसेज बघितला की पुढची सगळी झोपच गायब होते. अगदी तेच होतं. क्षणात, म्हणजे अगदी काही सेकंदातच आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, हाताला हलकासा घाम फुटतो आणि पोटात एक विचित्र गोळा येतो. हो, कारण आपलं शरीर लगेच रिॲक्ट करायला सुरुवात करतं. पण आपण जर तार्किकदृष्ट्या विचार केला तर तो फक्त एक साधा ईमेल आहे ना. तिथे कोणताही शारीरिक धोका नाहीये, कुणी आपल्यावर हल्ला करत नाहीये. पण आपलं शरीर मात्र अशा प्रकारे प्रतिक्रिया देत असतं जणू काही एखाद्या गडद अंधाऱ्या जंगलात अचानक आपल्या समोर एखादा वाघ किंवा सिंह येऊन उभा राहिलाय. हे अगदी अचूक वर्णन आहे. पण मला सांगा, एका साध्या डिजिटल मेसेजला आपला मेंदू असा जीव घेणं खोक्यासारखा का मानतो? शक असलेला एक जैविक उपाय होता. जेव्हा आपल्या पूर्वजांसमोर एखादा जंगली प्राणी यायचा तेव्हा त्यांच्या मज्जासंस्थेला म्हणजेच नर्वस सिस्टेमला फाईट ऑर फ्लाईट या यंत्रणेला सक्रिय करावंच लागायचं. फाईट ऑर फ्लाईट म्हणजे एकतर त्या संकटाशी 2 हात करा किंवा तिथून जीव मुठीत धरून पळ काढा. अगदी बरोबर. आणि हे करण्यासाठी शरीराला प्रचंड ऊर्जेची गरज असते. जेव्हा मेंदूला असा कोणताही धोका जाणवतो ना, तेव्हा मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग लगेच सक्रिय होतो. अमिगडाला हा तो भावना नियंत्रित करणारा भाग ना? हो, अमिगडाला म्हणजे आपल्या मेंदूची अलार्म सिस्टम आहे असं समजा. तो विशेषतः भीती आणि धोक्याची जाणीव नियंत्रित करतो. जेव्हा तो सक्रिय होतो तेव्हा तो तातडीने शरीरात ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसोल यांसारखी संप्रेरके म्हणजे हॉर्मोन्स सोडण्याचा आदेश देतो. आणि मग आपले ठोके वाढतात. हो, आता याचे शारीरिक परिणाम समजून घेणं खूप गरजेचं आहे. कॉर्टिसोलमुळे काय होतं तर रक्तप्रवाह पचन संस्थेकडून वळवून थेट हातापायांच्या स्नायूंकडे पाठवला जातो. अच्छा, म्हणजे पोटाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो, म्हणूनच तो पोटात गोळा आल्यासारखं वाटतं का? अगदी तेच. कारण त्या क्षणी तुमचं अन्न पचण्यापेक्षा तुम्हाला तिथून वेगाने पळता येणं जास्त महत्वाचं असतं. हृदयाची गती वाढते जेणेकरून स्नायूंना जास्त ऑक्सिजन मिळेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं शरीर खरोखरच एका महाभयंकर शारीरिक युद्धासाठी स्वतःला तयार करत असतं. हो, पण आधुनिक काळातला आपला वाघ म्हणजे काय असतं तर तो ट्रॅफिक जॅम असू शकतो, उद्याची डेडलाईन असू शकते किंवा महिन्याच्या शेवटी भरावा लागणारा EMI असू शकतो. खरंय. आणि अशा वेळी आपल्याला ना कुणाशी मारामाऱ्या करायच्या असतात, ना कुठून पळून जायचं असतं. आपण फक्त खुर्चीत बसून असतो. आणि तिथेच खरी समस्या सुरू होते बघा. आपण त्या अफाट शारीरिक ऊर्जेचा वापरच करत नाही. ती ऊर्जा आपल्या शरीरात तशीच साठून राहते. बापरे, म्हणजे ती ऊर्जा आतल्या आत आपल्याला त्रास देते. हो, आणि यात अजून एक धोकादायक गोष्ट घडते. अमिगडाला जेव्हा अत्यंत सक्रिय असतो तेव्हा तो मेंदूच्या दुसऱ्या एका अत्यंत महत्वाच्या भागाला जवळपास बंदच करून टाकतो. त्या भागाचं नाव आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स? हो, हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपल्या मेंदूचा CEO आहे. तो आपला तार्किक विचार करणारा, शांतपणे निर्णय घेणारा भाग आहे. अरे वा, म्हणजे जेव्हा अमिगडाला हायजॅक होतो तेव्हा आपला CEO सुट्टीवर जातो. अगदी बरोबर. त्यामुळेच जेव्हा आपण प्रचंड तणावाखाली असतो तेव्हा आपल्याला साधे सोपे निर्णय घेणेही खूप कठीण जाते. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण वेडे झालो आहोत किंवा आपली विचार करण्याची क्षमता संपली आहे. पण वास्तवात आपला तार्किक मेंदू तात्पुरता ऑफलाईन गेलेला असतो. हो, तो कामच करत नसतो. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. मला वाटतं ही अगदी एखाद्या अत्याधुनिक कारच्या अलार्म सिस्टम सारखी अवस्था आहे. कारचा अलार्म
म्हणजे कसं? म्हणजे बघा, जर गाडीवर कोणी मोठा आघात केला, कोणी काच फोडायचा प्रयत्न केला, तर अलार्म वाजणं योग्य आहे. पण जर गाडीवर एखाद्या झाडाचं साधं पान पडलं आणि तरीही अलार्म जोरजोरात वाजू लागला, तर ती सिस्टीमच दोषपूर्ण आहे असं आपण म्हणू ना. हो, नक्कीच. खूप छान उपमा आहे ही. मग जर आपले शरीर एका साध्या ईमेलला वाघाच्या हल्ल्यासारखा प्रतिसाद देत असेल आणि त्यामुळे आपला मेंदू धुक्यात हरवल्यासारखा काम करत असेल, तर आपण स्वतःला कमकुवत मांडण्याची किंवा दोष देण्याची काहीच गरज नाहीये. ती फक्त आपल्या अलार्म सिस्टमची चूक आहे. हा, खूपच समर्पक दृष्टिकोन आहे. आणि म्हणूनच माइल्स निस्का पुस्तकात वारंवार बजावतात की ही जी शारीरिक लक्षणं आहेत ना, ती म्हणजे केवळ शरीर दबावाखाली असल्याची एक सूचना आहे, एक सिग्नल आहे. म्हणजे यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. अजिबात नाही. पण बघा, जर आपण या अलार्मकडे सतत दुर्लक्ष केले, तर हा जो क्रॉनिक स्ट्रेस किंवा दीर्घकालीन तणाव आहे, तो आपल्या शरीराची प्रचंड हानी करतो. म्हणजे कॉर्टिसॉल सतत शरीरात राहिल्यामुळे? हो, सातत्याने शरीरात कॉर्टिसॉलची पातळी वाढलेली राहिल्याने रक्तदाब कायम उच्च राहतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बापरे. आणि मगाशी आपण म्हटलं तसं पचनसंस्था कायम दुर्लक्षित राहिल्याने अल्सरसारखे पोटाचे आजार होतात. एवढंच नाही तर सततच्या ताणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती इतकी क्षीण होते की साधे संसर्गजन्य आजारही वारंवार होऊ लागतात. म्हणजेच आपण आपल्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेशीच लढत असतो आणि हरत असतो. होय. आता जर तणाव ही शरीराची अशी अटळ आणि स्वयंचलित प्रतिक्रिया असेल आणि असा जुनाट तणाव इतका घातक असेल, तर साहजिकच एक प्रश्न पडतो, या कारच्या अलार्मला आपल्याला कायमचं बंद करून टाकता येईल का? कायमचं बंद? हो, म्हणजे आपण तणाव पूर्णपणे संपवू शकतो का? झिरो स्ट्रेस लाईफ? नाही, अजिबात नाही. पूर्णपणे तणावमुक्त जीवन जगणे ही एक भ्रामक कल्पना आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत तणाव हा असणारच. अलार्म सिस्टम फोडून टाकणे हा काही उपाय असू शकत नाही. आपल्याला त्या अलार्मचे सेन्सर्स रिकॅलिब्रेट करावे लागतील. आणि यासाठीच पुस्तकात रिफ्रेमिंग द एनिमी ही संकल्पना मांडली आहे. रिफ्रेमिंग द एनिमी म्हणजे तणावाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणे. अगदी बरोबर. यासाठी हन्स सेली या तणाव संशोधनातील एका अग्रगण्य शास्त्रज्ञाचा युस्ट्रेस हा सिद्धांत समजून घेणं खूप महत्वाचं आहे. युस्ट्रेस स्पेलिंग EUSTRESS असं आहे का? हो. म्हणजे चांगला तणाव. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. म्हणजे तणाव चांगला कसा असू शकतो? जसं बघा, युफोरियामध्ये एक सकारात्मक भावना असते, तसाच युस्ट्रेस हा सकारात्मक तणाव असतो. अच्छा, सकारात्मक तणाव. पण तो जाणवतो कसा? म्हणजे जेव्हा आपण एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करत असतो किंवा पहिल्यांदाच मंचावर जाऊन शेकडो लोकांसमोर भाषण देणार असतो, तेव्हा काय होतं? तेव्हाही हृदयाचे ठोके वाढतात आणि पोटात गोळा येतोच ना? हो, तेव्हाही घाम फुटतोच. पण त्यावेळी आपण त्याला भीती न म्हणता आपण म्हणतो की मला खूप उत्साह आलाय, एक्साइटमेंट आहे. अरे वा, म्हणजे शारीरिक लक्षणे तीच असतात. वाढलेली हृदयगती, ॲड्रेनालिनचा स्त्राव. हो, सगळं तेच असतं. पण आपला मेंदू त्याकडे एक धोका म्हणून न पाहता एक आव्हान म्हणून पाहत असतो. आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त लेबल्स बदलतात? केवळ लेबल्स नाही. जेव्हा आपण तणावाकडे आव्हान म्हणून पाहतो तेव्हा शरीरात केवळ कॉर्टिसॉलच स्रवत नाही, तर DHEA नावाचे एक संप्रेरकही तयार होते. DHEA याचा काय उपयोग असतो? हे संप्रेरक आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवते. ते न्यूरोप्लास्टिसिटी वाढवतं आणि आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यास आणि जुळवून घेण्यास मदत करते. इथे मला पुस्तकातील ती वेट लिफ्टिंगची म्हणजे वजन उचलण्याची उपमा एकदम चपखल बसते असं वाटतं. हो, ती उपमा खूपच छान आहे. म्हणजे बघा, व्यायामशाळेत जाऊन आपण जे वजन उचलतो ते काय आहे? तो आपल्या स्नायूंवर दिलेला ताणच आहे ना? नक्कीच. तो ताण जर योग्य प्रमाणात असेल तर त्यामुळे स्नायूंचे तंतू तुटतात आणि पुन्हा जोडले जाताना ते अधिक बळकट होतात. पण ते वजन एवढंही जड नसावं की ज्यामुळे मणक्यालाच दुखापत होईल. अगदी बरोबर. तणावाचेही अगदी तसेच आहे. योग्य प्रमाणात असलेला तणाव आपल्याला अधिक सक्षम बनवतो. यालाच मानसशास्त्रात इनॉक्युलेशन इफेक्ट असं म्हटले आहे. इनॉक्युलेशन इफेक्ट म्हणजे लसीकरणासारखं? हो, अगदी तसंच. जशी लस देताना शरीरात थोडासा विषाणू सोडला जातो जेणेकरून शरीराची प्रतिकारशक्ती वाढावी, तसाच हा मध्यम स्वरूपाचा तणाव भविष्यातील मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी आपली लवचिकता, आपली रेझिलियन्स वाढवतो. आपण धोक्याच्या स्थितीतून बाहेर येऊन प्रगतीच्या स्थितीत प्रवेश करतो. पण
इथे माझी एक मोठी शंका आहे. बोला ना. हे सगळं तत्वज्ञान शांत डोक्याने इथं बसून ऐकायला खूप छान वाटतंय. पण विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच प्रचंड घाबरलेली असते, तिला पॅनिक अटॅक येत असतो, तिचा श्वास कोंडत असतो, अशा वेळी तिला जर कोणी जाऊन म्हटलं की अरे तुझा दृष्टिकोन बदल, हा तर युस्ट्रेस आहे, याकडे आव्हान म्हणून बघ, तर ते जळत्या घरावर पेट्रोल ओतल्यासारखं नाही का वाटणार? त्या क्षणी तार्किक विचार करणं वास्तवात कसं शक्य आहे? हां, खूपच प्रॅक्टिकल आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर नाही असंच आहे. नाही? हो, कारण जेव्हा मेंदूचा अलार्म म्हणजेच अमिगडाला पूर्णपणे हायजॅक झालेला असतो, तेव्हा तुम्ही स्वतःशी कितीही सकारात्मक संवाद साधण्याचा प्रयत्न केला तरी तो त्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सपर्यंत पोहोचतच नाही. विचारांच्या पातळीवर लढून जिंकूच शकत नाही. आपल्याला त्या क्षणी शरीराचा वापर करून मेंदूला शांत करावे लागते. शरीराचा वापर करून म्हणजे कसं? शरीराच्या माध्यमातून मेंदूला संदेश पाठवण्याचा सर्वात जलद आणि प्रभावी मार्ग कोणता माहितीये? तो म्हणजे आपला श्वास. श्वास म्हणजे जेव्हा तणाव नियंत्रणाबाहेर जातो तेव्हा आपल्याला मेंदूला शांत करण्यासाठी जो इमर्जन्सी ब्रेक हवा असतो, तो कुठल्या विचारात नसून थेट आपल्या फुफ्फुसांमध्ये असतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच माइल्स निस्का यांनी पुस्तकात शारीरिक नियंत्रण मिळवण्यासाठी 4 विशिष्ट श्वासोच्छ्वास तंत्रांचे म्हणजे ब्रीदिंग टेक्निक्सचे अतिशय सविस्तर विश्लेषण केले आहे. हो, मी वाचलं ते. पहिलं तंत्र आहे डायफ्रामॅटिक ब्रीदिंग किंवा पोटाने श्वास घेणे. पण मला सांगा, आपण तर कायम छातीनंच श्वास घेतो ना, मग पोटाने श्वास घेण्याचं वेगळं विज्ञान काय आहे? खरं तर जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपला श्वास अत्यंत उथळ होतो आणि तो फक्त छातीच्या वरच्या भागातच अडकतो. छाती धडधडते. हो, पण डायफ्रामॅटिक ब्रीदिंगमध्ये एका हाताने छातीवर आणि दुसऱ्या हाताने पोटावर स्पर्श करायचा असतो. जेव्हा आपण नाकाने खोल श्वास घेतो तेव्हा छाती न फुगता पोट बाहेर आले पाहिजे. म्हणजे श्वास थेट खाली डायफ्राम पर्यंत गेला पाहिजे. हो, आणि यामागे एक अत्यंत भक्कम जैविक कारण आहे. जेव्हा आपण डायफ्राम म्हणजे पोटाचा पडदा वापरून खोल श्वास घेतो तेव्हा आपण आपल्या वेगस नर्वला उत्तेजित करतो. वेगस नर्व? ही कोणती नस आहे? वेगस नर्व ही एक अशी महत्वाची वाहिनी आहे जी थेट मेंदूपासून पोटापर्यंत जाते. जेव्हा ती उत्तेजित होते तेव्हा ती पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमला चालू करते. पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम म्हणजे फाईट और फ्लाईटच्या उलट अवस्था का? हो, ती शरीराची रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे विश्रांती आणि पचन मोड आहे. आणि हा थेट अमिगडालाच्या अलार्मला दिलेला एक शारीरिक शटडाऊन कमांड असतो. अरे वा, म्हणजे हा फक्त एक मानसिक खेळ नाहीये, तर आपण खऱ्या अर्थाने आपल्या मज्जासंस्थेला हॅक करत आहोत. नक्कीच, आपण शरीराकडून मेंदूकडे शांततेचा सिग्नल पाठवतोय. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो, कारण पुस्तकात दिलेले जे दुसरं तंत्र आहे ना, ज्याला बॉक्स ब्रीदिंग म्हणतात, ते केवळ एखादं फील गुड फॅड नाहीये. अजिबात नाही, ते खूप सायंटिफिक आहे. जेव्हा मी वाचलं की लष्करातील जवान, अगदी नेव्ही सील्स, गोळीबाराच्या किंवा युद्धजन्य अत्यंत दबावाच्या परिस्थितीत शांत राहण्यासाठी हे तंत्र वापरतात, तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटलं. हो, नेव्ही सील्स हे वापरतात हे खूप प्रसिद्ध आहे. पण युद्धभूमीत जिथे बंदुकीच्या गोळा उडत आहेत तिथे श्वासावर लक्ष केंद्रित करणं त्यांना कसं काय शक्य होतं आणि यामागील नक्की गुपित काय आहे? तिथेच बॉक्स ब्रीदिंगच्या रचनेचं महत्त्व समोर येते. ही रचना अतिशय सोपी पण गणितासारखी अचूक आहे. म्हणजे बॉक्स सारखी चौकोनी? हो, यात 4 टप्पे असतात आणि प्रत्येक टप्पा 4 सेकंदांचा असतो. अच्छा, म्हणजे समजा मी आता करून बघितलं तर 4 सेकंद नाकाने खोल श्वास घ्यायचा. बरोबर. मग 4 सेकंद तो श्वास फुफ्फुसात रोखून धरायचा. त्यानंतर 4 सेकंद अत्यंत संथपणे श्वास सोडायचा आणि पुन्हा 4 सेकंद फुफ्फुसे रिकामी असताना श्वास न घेता थांबायचे. म्हणजे इन होल्ड आउट होल्ड 4-4 सेकंद. अगदी तेच. ही जी 4-4-4-4 ची लय तयार होते ना, ती रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं संतुलन अत्यंत वेगाने पूर्ववत करते. कार्बन डायऑक्साईडचं संतुलन ते कसं बिघडतं तणावात? जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण वेगाने श्वास घेतो, ज्याला हायपर व्हेंटिलेशन म्हणतात. ज्यामुळे रक्तातील कार्बन डायऑक्साईड खूप कमी होतो आणि त्यामुळेच आपल्याला चक्कर आल्यासारखे वाटते किंवा हातपाय सुन्न होतात. अरेच्छा. आणि मग बॉक्स ब्रीदिंग मध्ये आपण श्वास रोखून धरल्यामुळे तो समतोल परत येतो? हो, आणि ही लयबद्धता मेंदूला एक स्पष्ट संदेश देते की जर माझ्या आजूबाजूला खरंच एखादा वाघ असता तर मी इतक्या शांतपणे श्वास रोखून धरू शकलो नसतो. त्यामुळे इथे कोणताही धोका नाही. वाह,
शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेचा वापर करून मेंदूला चकवा देण्याची ही किती अप्रतिम पद्धत आहे. हो ना. यानंतर पुस्तकात जे तिसरे तंत्र दिले आहे ते आहे डॉक्टर अँड्र्यू वेल यांनी विकसित केलेले 4-7-8 तंत्र. हे पण खूप प्रभावी आहे. हे थोडं प्राचीन योगिक किंवा प्राणायामाच्या पद्धतींवर आधारित वाटतं मला. यात जिभेची स्थिती महत्वाची सांगितली आहे. हो, यात जीभ टाळूला म्हणजे वरच्या पुढच्या दातांच्या अगदी मागे लावून ठेवायची असते. आणि मग 4 सेकंद नाकाने शांतपणे श्वास घ्यायचा, 7 सेकंद तो श्वास रोखून धरायचा आणि वूश असा आवाज करत 8 सेकंद तोंडाने श्वास सोडायचा. अगदी बरोबर. पण मला सांगा, बॉक्स ब्रीदिंगपेक्षा यात श्वास सोडण्याची वेळ खूप जास्त आहे, थेट 8 सेकंद. या विशिष्ट वेळेमागे काय तर्क आहे? श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याची वेळ दुप्पट ठेवणे हाच तर या तंत्राचा गाभा आहे. म्हणजे कसं? जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा आपले हृदयाचे ठोके किंचित वाढतात आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा हृदयाचे ठोके नैसर्गिकरित्या मंदावतात. अच्छा, म्हणजे इनहेल करताना स्पीडअप आणि एक्झेल करताना स्लो डाऊन. हो, मग जर आपण श्वास सोडण्याची क्रिया जाणीवपूर्वक लांबवली, जसं की 8 सेकंद, तर आपण आपल्या हृदयाला गती कमी करण्यासाठी अक्षरशः भाग पाडत असतो. आणि 7 सेकंद श्वास रोखल्याने काय होतं? 7 सेकंद श्वास रोखल्याने रक्ताला ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि मग 8 सेकंद श्वास सोडल्याने शरीरातील सर्व साचलेला ताण, तो जो वूश आवाज आहे ना, त्यासोबत बाहेर टाकला जातो. म्हणजे पॅनिक अटॅक थांबवण्यासाठी हे तंत्र अत्यंत जालीम उपाय आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. हे तंत्र नर्वस सिस्टमसाठी एखाद्या नॅचरल ट्रँक्विलायझर सारखं काम करतं. आतापर्यंत आपण जी ही 3 तंत्रे पाहिली ती एखाद्या अचानक आलेल्या संकटात किंवा पॅनिक अटॅकमध्ये वापरण्यासारखी आहेत. पण काही लोकांच्या बाबतीत धोका असा अचानक येत नाही. त्यांच्या डोक्यात कायम एका चिंतेची पार्श्वसंगीत किंवा बॅकग्राऊंड नॉईज चालू असतो. हो, सतत भविष्याची चिंता, उद्या काय होईल याची भीती. अशा सततच्या आणि कमी तीव्रतेच्या ताणासाठी ही 4-4-4 किंवा 4-7-8 अशी आकडे मोजण्याची तंत्रे थकवणारी ठरू शकतात. तिथे काय करता येईल? बरोबर ओळखालत. जेव्हा ताण हा पार्श्वभूमीत सतत गुणगुणत असतो तेव्हा माइंडफुल ब्रीदिंग हे चौथे तंत्र उपयोगी पडतं. माइंडफुल ब्रीदिंग? यात काय करायचं असतं? यात आपल्याला श्वासाचा वेग किंवा सेकंड मोजायचे नसतात. आपण जसा नैसर्गिक श्वास घेत आहोत तसाच घ्यायचा असतो. पण आपलं संपूर्ण लक्ष फक्त त्या श्वासाच्या प्रवासावर केंद्रित करायचं असतं. म्हणजे हवा नाकातून कशी आत जाते, छाती कशी फुगते आणि हवा कशी बाहेर पडते याकडे लक्ष द्यायचं. अगदी तेच. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय किंवा श्वास बदलण्याचा प्रयत्न न करता केवळ एक निरीक्षक म्हणजे ऑब्झर्व्हर बनायचं असतं. पण हे खूप कठीण आहे ना. मनात लगेच उद्याच्या मीटिंगचा विचार येतो. हो, विचार येणारच. पण जर मनात विचार आलाच तर स्वतःला रागवायचं नाही. तो विचार आला आहे हे मान्य करायचं आणि अतिशय शांतपणे पुन्हा आपलं लक्ष श्वासावर आणायचं. म्हणजे आपण विचारांच्या गर्दीतून स्वतःला वेगळं करायला शिकतोय. हो, आणि त्यामुळे तो जो सततचा बॅकग्राऊंड नॉईज आहे ना, तो हळूहळू कमी व्हायला लागतो. खरंच, ही 4ही श्वासोच्छवासाची तंत्रे म्हणजे तणावाच्या गाडीला लावायचे इमर्जन्सी ब्रेकच आहेत. पण मला वाटतं फक्त ब्रेक चांगला असून चालत नाही ना. म्हणजे गाडीचं इंजिन आणि पाया पण भक्कम असावा लागतो ना. जर आपण तणावाशी लढण्यासाठी रोजच्या रोज स्वतःला तयार करणार असू तर त्यासाठी एका मजबूत पायाची गरज असते. अगदी बरोबर. आणि ह्या प्रकरणाचा शेवटचा भाग ह्याच सर्वात महत्वाच्या पायावर केंद्रित आहे आणि तो पाया म्हणजे झोप. अगदी मुळावर बोट ठेवलात तुम्ही. झोप ही केवळ कामातून घेतलेली विश्रांती नाहीये. मग काय आहे? ती तणाव आणि मानसिक आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली एक रिपेअरिंग सिस्टम आहे. मगाशी आपण अमिगडालाबद्दल बोललो होतो ना. हो, तो अलार्म. संशोधनात असं दिसून आलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला सलग काही दिवस पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा अमिगडाला नेहमीपेक्षा 60% अधिक प्रतिक्रियावादी होतो. 60%? बापरे, म्हणजे दुप्पट वेडापिसा होतो तो. हो, म्हणजे झोप न झालेला मेंदू प्रत्येक साध्या घटनेला एक महाभयंकर संकट मानू लागतो. म्हणजे आपण एका अत्यंत घातक दुष्टचक्रात अडकतोय. तणावामुळे रात्री विचार थांबत नाहीत, त्यामुळे झोप लागत नाही. आणि पुरेशी झोप न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपला अमिगडाला अतिसक्रिय राहतो आणि तणाव दुप्पट होतो. अगदी तसंच होतं. आणि हे दुष्टचक्र तोडण्यासाठी झोपेची प्रक्रिया नेमकी कशी चालते हे समजून घेणं आवश्यक आहे. पुस्तकात झोपेच्या चक्रांचे म्हणजे स्लीप सायकल्सचे खूप छान वर्णन केले आहे. हो, आपली झोप काही एकसलग नसते.
ती टप्प्याटप्प्याने चालते. बरोबर. त्यात हलकी झोप, गाढ झोप ज्याला डीप स्लीप म्हणतात, आणि REM म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट झोप असे महत्वाचे टप्पे असतात. यापैकी गाढ झोपेत शरीर पेशींची दुरुस्ती करते असं म्हणतात ना? हो, गाढ झोपेच्या टप्प्यात शरीर पेशी दुरुस्त करतं, रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं. पण तणावाच्या व्यवस्थापनासाठी सर्वात महत्वाची असते ती रेम झोप. रेम झोप का महत्वाची असते? कारण या टप्प्यात आपण स्वप्ने पाहतो. हा तो वेळ असतो जेव्हा आपला मेंदू दिवसभरातील सर्व भावनिक अनुभवांवर प्रक्रिया करत असतो. म्हणजे रात्रीचा थेरपिस्ट असल्यासारखं. हो, तो अनावश्यक ताणतणाव आणि कटू आठवणींमधील ज्या भावना असतात ना, त्यांची तीव्रता कमी करण्याचं काम याच टप्प्यात करतो. जर आपली झोप वारंवार मोडत असेल तर मेंदूला हे भावनिक साफसफाईचे काम पूर्ण करताच येत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण चिडचिड करतो. अगदी बरोबर. आणि ही साफसफाई नीट व्हावी यासाठी स्लीप हायजीन किंवा झोपेसाठी अनुकूल वातावरण असणं गरजेचे आहे. हो, खोलीत पूर्ण अंधार असावा, शांतता असावी आणि तापमान थोडं थंड असावं. पण आजकाल आपली सर्वात मोठी समस्या म्हणजे आपले हे स्मार्टफोन्स. स्क्रीनमधून येणारा जो ब्लू लाईट आहे ना, तो आपल्या डोळ्यांद्वारे थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. हो, आणि तो ब्लू लाईट बघून मेंदूला वाटतं की अजूनही दुपारचा आहे, सूर्यप्रकाश आहे. आणि त्यामुळे तो मेलाटोनिन या झोपेसाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकाची निर्मितीच थांबवून टाकतो. म्हणूनच झोपण्यापूर्वी किमान 1-2 तास आधी सर्व स्क्रीन्स बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच झोपेचे एक वेळापत्रक निश्चित करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला एक सर्काडियन रिदम म्हणजेच जैविक घड्याळ असते. सर्काडियन रिदम? हो, रोज एकाच वेळी झोपणे आणि एकाच वेळी उठणे यामुळे हे घड्याळ अचूक चालतं. झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहा टाळणे, संध्याकाळी उशिरा अतिश्रमाचे व्यायाम न करणे आणि त्याऐवजी एखादं पुस्तक वाचणे अशा शांत सवयी लावल्या पाहिजेत. पण इथे खूप व्यावहारिक अडचण येते. काय? समजा एखाद्या व्यक्तीने हे सगळं केलं. त्याने खोलीत ब्लॅकआउट पडदे लावले, AC लावून खोलीत थंड केली, मोबाईल पण बाहेर ठेवून दिला. पण तरीही तो माणूस रात्री 2 वाजेपर्यंत अंधारात डोळे उघडे ठेवून छताकडे बघत पडून आहे. त्याच्या डोक्यात उद्याच्या कामाचे विचार चक्रासारखे फिरत आहेत. अशावेळी हे स्लीप हायजीनचे साधे नियम तर अपुरे पडतात. मग अशा व्यक्तीने काय करावे? हा खूप गंभीर आणि वास्तवातील प्रश्न आहे. अनेकांना हा त्रास असतो आणि निस्काय यांनी पुस्तकात त्यावर अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. काय सांगतात ते? जेव्हा घरगुती उपाय काम करत नाहीत तेव्हा व्यावसायिक मदतीची गरज आहे हे मान्य करणे शहाणपणाचे असते. अशा तीव्र निद्रानाशासाठी, ज्याला इन्सोम्निया म्हणतात, त्यासाठी केवळ झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा CBTI हा शास्त्रीय उपचार अत्यंत प्रभावी ठरतो. CBTI हे नक्की काय असतं? यात रुग्णाला काय करावं लागतं? CBTI म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी फॉर इन्सोम्निया. ही विचारांची आणि वागणुकीची दिशा बदलण्याची थेरपी आहे. या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी केल्या जातात. कोणत्या 2 गोष्टी? पहिली म्हणजे स्लीप रिस्ट्रिक्शन, झोपेवर बंधन. हो, म्हणजे जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्हाला अंथरुणात नुसतं पडून राहण्याची परवानगी नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टिम्युलस कंट्रोल. स्टिम्युलस कंट्रोल हे थोडं समजावून सांगाल का? बऱ्याचदा निद्रानाश असलेल्या व्यक्तीचा मेंदू अंथरुणाला विश्रांतीची जागा मानण्याऐवजी चिंता करण्याची जागा मानू लागतो. अरेच्छा, म्हणजे बेड बघितला की टेन्शन येतं. हो, म्हणून CBTI मध्ये रुग्णाला शिकवले जाते की अंथरूण हे फक्त झोपेसाठी आहे. जर 20 मिनिटात झोप आली नाही तर उठून दुसऱ्या खोलीत जायचे, एखादे शांत काम करायचे आणि जेव्हा डोळे जड होतील तेव्हाच परत अंथरुणात यायचे. अच्छा, म्हणजे आपण आपल्या मेंदूला पुन्हा प्रशिक्षित करत आहोत. मेंदूला पुन्हा एकदा अंथरूण आणि झोप यांची सकारात्मक सांगड घालायला शिकवतोय. अगदी तेच. खरंच आजच्या या संपूर्ण चर्चेत आपण अनेक महत्त्वपूर्ण पैलू उलगडले. जर आपण मागे वळून पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की तणाव हा आपला शत्रू नाही, तर ती शरीराची अलार्म सिस्टम आहे. हो, आणि स्ट्रेसच्या संकल्पनेतनं आपण तणावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून त्याला विकासाचं हत्यार बनवू शकतो. आणि जेव्हा हा अलार्म खूपच मोठा वाजतो तेव्हा आपण डायफ्रामॅटिक ब्रीथिंग, बॉक्स ब्रीथिंग आणि 4-7-1 तंत्रांसारखे इमर्जन्सी ब्रेक्स वापरून वेगस नर्व्हच्या मदतीने मज्जासंस्थेला शांत करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज पुरेशी आणि दर्जेदार झोप घेऊन आपण आपला अमिगडाला शांत ठेवू शकतो. हे सर्व उपाय आपल्याला केवळ शांत करत नाहीत, तर ते आपल्याला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतात. निश्चितच, जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराची आणि मेंदूची यंत्रणा कशी काम करते हे समजते तेव्हा आपण भीतीवर नियंत्रण मिळवतो. हो ना,
तणाव ही अंधारात लपलेली कोणती अदृश्य शक्ती राहत नाही, तर ती एक अशी गोष्ट बनते जिचे आपण व्यवस्थापन करू शकतो. अगदी बरोबर. आणि याच व्यवस्थापनाच्या संदर्भात मला या चर्चेचा शेवट एका अत्यंत प्रक्षोभक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याने करावासा वाटतो. या प्रकरणाच्या शेवटी माइल्स निस्का बिल्डिंग रेझिलियन्स म्हणजेच लवचिकता किंवा चिवटपणा निर्माण करण्याबद्दल एक असा विचार मांडतात जो आपला दृष्टिकोनच मुळापासून हादरवून टाकतो. कोणता विचार? आपण सर्वजण सतत एका तणावमुक्त आणि पूर्णपणे आरामदायी जीवनाची स्वप्ने पाहत असतो. आपण प्रार्थना करतो की आपल्या आयुष्यात कोणतीही संकटे येऊ नयेत. हो, सगळेच तशी अपेक्षा करतात. पण विचार करा, जर आपले शरीर आणि आपला मेंदू लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनुसार केवळ आणि केवळ संकटांशी दोन हात करण्यासाठीच घडला असेल, तर तणाव नसणे ही खरं तर आपल्या शरीरासाठी एक अनैसर्गिक अवस्था आहे. अरे वा, हा खूपच वेगळा विचार आहे. हो ना. ज्याप्रमाणे स्नायूंवर ताण दिला नाही तर ते कमकुवत होऊन गळून पडतात, तसेच तणावाशिवाय आपली मानसिकताही कमकुवत होते. म्हणूनच सतत तणाव टाळण्यापलीकडे जाऊन आपण आपल्या शरीराला आणि मनाला अशा प्रकारे का प्रशिक्षित करू नये की येणाऱ्या प्रत्येक तणावामुळे आपण कमकुवत न होता अधिक हुशार, अधिक लवचिक आणि अधिक मजबूत बनू. नक्कीच. हा विचार प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात लागू करण्यासारखा आहे. होय. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या बॉसचा तो ईमेल येईल आणि हृदयाचे ठोके वाढतील, तेव्हा स्वतःला नक्की विचारा, हा तणाव मला कमकुवत करतोय की अधिक मजबूत बनवण्याची एक नवी संधी देतोय. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि ही माहिती शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. मलाही या चर्चेतून खूप काही शिकायला मिळालं.